कसं काय मंडळी, हाय का बरं? काय चाललंय माझ्या सख्यानं? हो मला माहित आहे, मी चक्कर 10 दिवसानंतर आज व्हिडिओ बनवते. 10 का जास्तच दिवस झाले, मला पण माहित नाही बघा. असं वाटते भुसकाटातनं भूतासारखे उठून मी व्हिडिओ बनवते. रोज विचार करते दुपारचा व्हिडिओ एडिट करून ठेवेन, पण दुपारचं जेवलं की असली झोप येते ना, मग विचार करते की संध्याकाळी करेन. आणि संध्याकाळीचं बाहेर कट्ट्यावर ते असली गार हवा लागते ना, परत म्हणते की जाऊ दे सकाळी करूया. असलं करत 8-10 दिवस आहे ना, मी नुसत्या झोपा काढलेत. म्हटलं शेवटी आज व्हिडिओ करूनच टाकावा. अहो आम्ही चाललेलो शेडगेवाडीला चाललो तर आईकंड झाला कारनामा. आमचा बाथरूमचा नळच तुटला. मग काय झटाझटा आमची टाकी खाली व्हायला लागली. तिथं गणी आणि गणेचे पप्पा चाललेले, म्हणजे माझे मोठे चुलत देत. त्यांना अडवलं आणि त्यांनी नळ हुडकून आणला, फाट्यावरनं पटकन लावून दिला म्हणून बरं. आता काय झालेलं, आपला आठवडी बाजार नव्हता हो, असंच घरातलं सामान वगैरे संपलेलं होतं, ते भरायचं होतं म्हणून आपलं चाललेलो. आई आणि मी आणि आपली बारकी सासू तिघं जणच चाललेलं होतं. म्हणलं चल थोडंसं टाइमपास पण होईल, जरा चालून बिरून पण होईल. आणि फाट्यावर पण मी गेले 8-10 दिवस गेली पण नव्हती. ए टीव्ही बंद कर. वातावरण कसलं जबरदस्त झाले तुम्हाला काय सांगू. असं वाटत होतं अंगावर घेऊन झोपावं. हो दुपार झाले, पण गावाला पण थंडी वाजते, निघूच वाटत नव्हतं. पण लय मन करून आई सकाळपासून मागे लागलेली, चल शेडगेवाडीला जाऊन या, सामान भरायचंय म्हणून जबरदस्तीने निघालो बघा. तोंडावर पाणी मारून हातात घेतली ठिक्याची पिशवीचे. गावाला पिशव्या वापरतात ना तसला. आता गावाला आले म्हणलं गावच्या सारखं तर राहिलंच पाहिजे. काड्या होते आमच्या गावाला, पाणी नाही, झाडं सुकायला लागलेत. हे पण एक सुकलं, माझं पण सुकलेलं आहे ना. कुठलं? हे चिनी गुलाब माझं. ते कुंडीतले पण आणि तिकडचे पण हे सुकले झाड. चला बघू आता कधी पाणी येते. हो आता हे 8-10 दिवसापूर्वी धो पाऊस चालू व्हायच्या अगोदरचा व्हिडिओ आहे. त्यावेळेला पाणी नव्हतं, म्हणजे आम्हाला झाडाला वतायला पण पाणी नव्हतं, प्यायचं तर लांबच राहिलं. त्यावेळेला झाडं पाक अशी नुसती शळपाटलेले, म्हणजे बेकार शळपाटलेली होती. आणि जसा पाऊस झाला ना, सगळं माझं अंगण असं हिरवं गार झाले. तुम्हाला पहिलं पण एकदा सांगितलेलं ना, अजून पण एकदा सांगते की माझे व्हिडिओ लेट असतात, पण मी आहे ना इंस्टाग्रामवर आहे ना मस्तपैकी स्टोऱ्या वगैरे, डेलीच्या स्टोऱ्या वगैरे टाकत असते. त्यामुळे आता कसलं हिरवं गार झाले ना, सगळं मला डेली बघायला भेटेल. त्यामुळे पटकन जाऊन म्हणे नीलम कुंबोडेला इंस्टाग्रामवर फॉलो करा. दिसणं पण झालं आपण. बाय जरा आंबा कुठं आहे तो? हा लय आहे. तिकडचा पण आंबा दाखवू, पण दिसणं झाले ते आता बघितलं टकते. हा आहेत हा आमच्याकडे पण बनवा केरळ. आता गाडी भरायची, कधी हलायचा. मिनी गावचा रस्ता तयार व्हायला लागलेला. आणि आमच्या हे कुंबोडेवाडीचा पाक रस्ता एवढा खराब झाले, तरी वाडीचा आमच्या कधी रस्ता बनतोय पाक खड्डा खिडकीला झाले, तरी आमच्या वाडीचा रस्ता तयार होईना झाले. जाऊन 10-15 मिनिटं डुगडुगमध्ये बसलो तरी डुगडुग काय भरलं नव्हतं. मला वाटलं अर्धा तास तरी काय बसायला लागते. पण शेवटी एक जोडपं आलं, आजी आजोबा आले. असली म्हणजे भारी बघायला वाटतं बघा. ते टोपीवाले मस्त आजोबा, खांद्यावर टावेल टाकलेला, नऊवारी साडीवाले आजीबाई, आणि आमचं डुगडुग चालू झालं. आणि एकदम मोजून 10-15 मिनिटातच आम्ही शेडगेवाडीला पोचलो. डायरेक्ट किराणा मालाच्या दुकानात गेलो. आईनं घरातूनच लिस्ट बनवलेली होती. सगळं होतं नव्हतं तेवढं सगळं सामान भरून घेतलं बघा. गावच्या किराणा मालाचं दुकान बघा बरं. आणि हे आपल्या शेडगेवाडी फाटा, तिथं बसतोय ना, जाऊन दुकानात बसतोय तोपर्यंत मागणं एक आवाज आला. मला नाही बरं का, आपल्या बारक्या सासूला, सारिका मोरे ताई ह्या तिथं दुकानात आलेल्या, आणि त्यांनी मला नाही ओळखलं, आपल्या बारक्या सासूला चक्क ओळखलं. काय म्हणते बघा, मला माझं पण ब्लॉग खोलायला लागलं. हो का, मला पैसे देशील का मग? म्हणजे ते सारिका ताई होते ना, त्यांनी दुकानाच्या बाहेर दक्षला ओळखलेलं आणि दक्षला भेटायसाठी ते आलेल्या होत्या. म्हणजे ते ऐकून असलं भारी वाटलं ना. थँक्यू बरं का ताई, तुमच्यामुळे आपली बारकी सासू पण खुश झाली. आणि वर्ण कसा म्हणतोय बघ, तुझ्यापेक्षा जास्त मी पॉप्युलर आहे, मला माणसं जास्त ओळखतात, आता मी माझं चॅनल खोलू का? जाऊ दे, पोरग खुश झालं, अजून आपल्याला काय पाहिजे. सगळं सामान खरेदी केलं आणि दुकानातच ठेवलं. आणि आम्ही गेलो भाजीपाला घेण्यासाठी. अहो भाज्या काय जास्त नव्हत्या, पण त्या ज्या पण होत्या ना, त्या एकदम हिरव्या गार होत्या बघा. आई चवळीच्या शेंगा,
मला ना चवळीच्या शेंगाचं कालवण आहे ना लय आवडतं बघा. नुसतं तेल, चटणी, मीठ आणि आपलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि आमच्याकडे सासूरवाडीला कारळाचं कूट पण असतं. एक नंबर लागतं. आईला मागं लागून तेवढं चवळीच्या शेंगा घ्यायला लावल्या. बाकी डब्बू मिरची म्हणजे शिमला मिरची व भेंडी असं सगळं काय घेतलं. जास्त पण नाही घेतलं कारण का आमच्यात फ्रीज नाही. 2-3 दिवसानंतर भाज्या खराब होतात ना, म्हणून. लागलीच चावर खाण्यासाठी आपलं टोस्ट बटर, गावचे बटर असतात बघा ते मोठे मोठे तसलेवाले बटर. खारी नाही घेतली, खारी नाही मला गावच्या आवडत, त्यामुळे बटर चिवडा बिवडा असलंच काहीतरी घेतलं. मालेची तब्येत ठीक नव्हती म्हणून मालेसाठी आईनं फळं घेऊन आली. अहो चक्क रस्त्यावर ती कोंबडं फिरते, ती त्या लालपरीच्या चाकाखाली कोंबडी येता वाचलं. लालपरी जाऊ दे, सफेद पऱ्या पण मला बघायला भेटल्या. लागलीच आहे ना डुगडुग पण आलेलं होतं. डुगडुगमध्ये बसलो तर मस्तपैकी मावशी आहे ना निसर्गाचा आनंद घेत आहे ना मिसरी घासत होती. मी पण मावशी बरोबर निसर्गाचा आनंद घेतला. इकडं तिकडं बघत कधी अगदाचं शेडगेवाडीवरनं कुंभोडेवाडीला पोहोचलो काय कळालं नाही. आता हितनं खरी गंमत चालू झाली. म्हणजे काय असतं, आमची फाट्यावरच गाडी उतरते आणि आमचं डोंगरावर घर असल्यामुळं 5-10 मिनटं चालत जायला लागतं. 5-10 मिनटं नाही लागत हो, पण जरा चढ असल्यामुळं उशीर लागतो. आणि त्यात राशन भरलेलं, हाताचं पाक तुकडं पडायची वेळ आली. पाक दमछट झाली. ते चालता बोलता पिशव्या हातात घेऊन तिथे आमचं अंधार येते ना, तोंडावर अंधार येते ना, थोडं पुढे जा. हा काय सांगायचं ते मोठं वालं. इट इज अ जांभूळ झाड. हे जांभळाचं झाड. माझं पिल्लं चांगलंच बोलायला शिकले बरं का. माझं बघून चांगलीच कॉपी करतं बरं का. मला असं वाटतं चांगला ब्लॉगर बनू शकतो तो ट्रेनिंग दिल्यानंतर. पण ते सगळं जाऊ दे बाबा. सगळं तेलाच्या पिशव्या, साखर, निरमा पावडर, साबणं बिबणं सगळं काय त्या पिशवीमध्ये होतं. कसा तरी तो चढला बघा. आपण लय भारी हवा सुटलेली, तुम्हाला काय सांगू. संध्याकाळचं टाइम झालं की मी रोज त्या निसर्गाच्या प्रेमात पडते. असलं भारी हवा सुटलेली ना, तुम्हीच हवेचा आवाज ऐका ना. जावा शेतकरी दिसताय. सगळं सामान राशनचं तिथं बाहेरच्या कट्ट्यावर ठेवलं आणि मी तुळशीच्या कट्ट्यावर मस्तपैकी हवा खात बसलेली. तोपर्यंत तिकडं चुलत दीर आणि चुलत जाऊबाई आले. मला बसलेले बघून तिथं ते पण उतरले गाडीवरून. चांगला त्यांच्यावर अर्धा तास टाइमपास केला बघा. आणि चहा पाणी ना बाहेरच करून आणलं. हवाच एवढी भारी सुटलेली तर घरात बसून कोण चहा पिते. आणि तेव्हा बघता पाक अंधार बुडूक झालेला होता. मी तुम्हाला सांगितलं का नाही, हा व्हिडिओ आहे ना पाऊस पडायच्या अर्धा दिवसापूर्वीच्या. पाक झाडं सुकायला लागलेले. माझा जीव नुसता चुरचुर करत होता. कारण का अजून 2 दिवस झाडाला पाणी भेटलं नसतं का नाही. मोठी झाडं जगली असते. म्हणजे माझी फुलांची झाड आहेत नाही. चाफं म्हणजे आपल्या स्वामींना आवडणारं चाफाचं, गुलाबाचं आणि मोगरा पण नुकताच फुटलाय. आणि मखमलीचे नुसती म्हणजे अशी ना पाक झुरमुळ म्हणजे ते कोमजलेली. व माझं मन राहत नव्हतं. आणि अर्धा ड्रम कसं तरी मुश्किलीनं पाणी राहिलेलं. आई ओरडायला लागलेली की उद्या आपल्याला पाणी लागेल, कशाला झाडासनी पाणी घालते. मी काय ऐकलं नाही. एक डबडं सगळ्या झाडासनी हातात घेतलेलं मोबाईल त्याच्या उजेडामध्ये सगळ्या झाडासनी पाणी घातलं. आता बोलू नका की रात्रीच्या अंधारात पाणी घालायचं नसतं, हे नसतं. अहो उद्यापर्यंत झाडं पाक मेली असते. व मला लय कसं तरी वाटत होतं. दाखव. हा तिथं कॅमेरा दाखव. दिसते का काय पानासारखा किडा आहे. उडल बघ गे चालतंय. इथं दाखव. काय माहित. झाड विजलेलं दाखव की. जास्वंदाच्या झाडाची बघा ना पानं सुकून कशी पिवळी पडलेली होती. अहो खरं सांगते जास्त नव्हते. 7:30 ते 8 वाजलेला पण अंधार भुडूक वाटत होता. भ्याव वाटत होतं. कारण का नुकताच काल आहे ना साप पण बघितलेला होता. म्हणून आहे ना हळूच इकडे तिकडे बघत झाडांना पाणी घालत होती. तोपर्यंत एक आहे ना हिरवगार पानासारखा ना असा किडा दिसला. म्हणजे किडा कसा ओळखला माहिती का, ते असं उडत होतं ना. आम्ही बघितल्यानंतर आहे ना तिथे शांत एका जागेवर बसलेलं. नुसतंच असं थोडं हळू हलत होतं. नसतं का ते पानासारखा किडा असतो, तो वाला किडा होता. काय करसा पण घेतोय. अंधारच एवढा आहे.
शेवटी ड्रमातलं पाणी पण संपत आला व एक नाही झाडं नाही म्हणलं तर 20-25 झाडं आहेत ती आणि फुलांची झाडं 10-15 आहेत ती. मग शेवटी पाणी संपत आलं का नाही, मग एका डबड्यात 2-2 झाडं असणे असं पाणी घालत आली. फक्त आपलं आई काय म्हणाली, आंब्याची झाड आहेत ना त्यांच्या फक्त असं बुडक्याला थोडं पाणी घाल. मी शेवटी ऐकलं नाही म्हणून आईच म्हणायला लागली, आता घालतेस तर घाल सगळ्या झाडासनी. वरच्या वावरात थोडी झाडं आहे ती, खालच्या वावरात थोडी झाडं आहे ती, आणि त्या अंधाराच्या काट्यात जाऊन आहे ना अर्धा डबडं का होईना पण घातलं. तेवढा तवा कुठं जाऊन माझ्या मनाला शांती झाली. म्हणलं उद्या परत कडक ऊन पडलं का नाही मग झाडांचं काही खरं वाटत नव्हतं. कारण का असं पण आंब्याचं झाडाचं पण ना थोडीसं नाही का ते कोणा जरा पिवळा पडायला लागलेला, फुलांची झाडाची तर चांगलीच वाट लागलेली होती. वाटते असं काय पाईप नाही घातले पाणी कसं पण नाही कशाला कुंपण आहे, कशाला कुंपण नाही. संपलं असेल आता, संपलं असेल पाणी. तिकडचं रोपलं तिकडचं नाही. अंधारात लांब गेले की अंधारात दिसत नाही. आता दिसतंय का? आता दिसते पण बरोबर नाही दिसत आहे. तोंडावर टॉर्च मार तुझ्या. आता काय करू? ठीक आहे, तुझ्या ह्याच्यातलं चिनी गुलाबाला उचलं. कुठं आहे? ह्याच्यात पण चिनी गुलाब आहे. ह्याच्यात पण आहे? दिसते का? हा ते तुझ्या चिनी गुलाब आहे. माझा चिनी गुलाब तसं पण आहे माझा, तुझा ते पण आहे. तिकडच्या माझ्या आहे आणि त्या कुंडीतले कुठले माझे आहेत. थांबता तुझ्या चिनी गुलाबला उठते. दिसत नाही माझ्या चिनी गुलाब. हा सर तुझा चिनी गुलाब. हा लागते पाणी. बस दिसते का? सगळ्यांना आता थोडं बसले. ते कुठलं आहे? मोगरा. आणि हे आता घालतेस ते काय नाही, पासून घालते बाबा. नाईटला पण काम करतो. एवढे आंबे आतापर्यंत माझ्याकडे पण नाही आहेत. हाईट लय आंबे पण एवढे नाहीत जेवढे आपल्याकडे आहेत. बरोबर व्हिडिओ काढायला घेतला आणि गेला. रात्री होता नव्हता तेवढा अर्धा ड्रम सगळ्या झाडांनी पाणी घालून संपवला. आता बघूया आज पाणी येतंय का नाही नळाला. सकाळी उठतोय आणि अंगणात आलं तर बघतोय काय तर 2 मोर आमच्या अंगणातनं खाली चाललेले होते. आता माझ्या मोबाईलची आहे ना क्वालिटी खराब असल्यामुळे एवढं तुम्हाला दिसत नाही, पण बघा ना तिकडे समोर जरा मोरपंखी दिसतंय. ते आई म्हणाली कधी तर रोज सकाळचं आहे ना 5-6 मोर तरी येते त्या अंगणामध्ये. आलास अरे 3 झाले. आता तर तुम्हाला माहिती आहे माझा आळशीपणाचा कळस. एकतर मी 10 दिवस व्हिडिओ टाकायला उशीर केला, 10-12 दिवस, आणि त्यात आहे ना हा सगळा व्हिडिओ आहे ना चांगलं 2-4 दिवसाचं एकत्र केले. काय एका दिवसाचा व्हिडिओ नाही, 2-4 दिवसाचं सगळं कॉम्बिनेशन केले. पहिल्या दिवसामध्ये आम्ही शेडगेवाडीला गेलो, परत संध्याकाळचं पाणी घातलं. आता हा व्हिडिओ काय माहिती आहे का, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी येसू आत्ते ना त्यांच्या घरी पण यल्लमा देवीचा कार्यक्रम होता, तर त्या मला आहे ना सवासने सांगायला आलेल्या. आता काय झालेलं ह्याच्या अगोदर मी गावाला कधी राहिलेली नाहीये, त्यामुळे अशा सवासनेचा वगैरे असा मान कधी म्हणजे जास्त मला भेटला नाही. गावचे कार्यक्रम पण मला माहीत नाही, त्यामुळे माझी एवढी भारी खुशी झालेली की नाही. आमच्याकडे कशी पद्धत आहे, सवासनी सांगायला येताना हळदी कुंकू म्हणजे करंडा घेऊन येतात आणि बरोबर आहे ना पान सुपारी पण येतात. ज्या सवासनीला सांगायचं आहे ना तिला तिच्या हातात पान सुपारीचा विडा आणि हळदी कुंकू पण लावतात. आला गावच्या बायका एक नंबर असते त्या. मग काय हाय 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 सरळ आहे, व्यवस्थित आहे. ऐकलं का कालवा? आता कशाचा कालवा आहे ते तुम्हाला सांगतो. आता आदल्या दिवशी रात्री मला नाही येसू त्या सवासनीचा मान देऊन गेली. आता जिला सवासनीचा मान दिलाय ना त्या ती आहे ना सकाळचं आहे ना जे ज्या घरात कार्यक्रम आहे तिथं ना जेवण बनवून जायला लागायचं. म्हणजे जे पण पोळ्या वगैरे धपाटी उसळ बिसळ भाज्या बिच्या सोलून दिले, कारण का सगळ्या जेवणाचा कार्यक्रम असा असतो. तर मी तिथे गेलेली पोळ्या बिळ्या. मला तर पोळ्या म्हणजे इकडं आमच्या साईडला तेलावरच्या पोळ्या असतात त्या मला येत नाहीत, मला पिठाच्या पोळ्या येतात. मग मी आपली चुलीवरती भाजू वगैरे लागलेली होती. मी आपली पीठ चांगलं भाजत भिजत बसलेली. अर्धा 1 तास झालं तर मला बायका कशा म्हणते त्या, अगं नीलम तू गप का बसले, एवढा उशीर झाला, आमचा काही व्हिडिओ काढायचा नाही का, आम्ही गावच्या बायका आहे म्हणून. म्हणलं असं काय नाही, गावच्या बायकांपेक्षा कोण भारी नसतं. तर सगळ्यांच्या डिमांडवर ते एक नाही मी मस्तपैकी सगळ्या बायकांचा व्हिडिओ काढायला घेतला. घेतलं की मग आता सगळ्यांमध्ये तुम्ही हलवा की हलवा की हलवा की
चांगली तर दिसते सगळ्यात भारी तुम्हीच वाटते. मग पोळे भाजणार मी भाजायला बसलेले. हा भाजायला बसलेले. आता भाकरी करताना घेतलंय की बघा आल्या तुम्ही पण. हा इकडे बघा मग सगळे बघत बसतात. कसं तरी वाटतं व्हिडिओ काढायला. तुम्ही लोक घेणार का कॅमेरा? सगळ्यांनी काढा व्हिडिओ. तसं नाही. हे स्वतःचं म्हणणं होतं कशाला तू एवढी लाजते सगळ्यांचे व्हिडिओ काढत जा. मला खरं सांगू का थोडंसं लाजूच वाटतं. म्हणजे गावाला कसं कॅमेरा समोर घेतला का नाही काढायला तर कोण ऑकवर्ड होतं. त्यांना बघून मी लाजते, मला बघून ते लाजते, म्हणून मी जास्त कोणाचा व्हिडिओ काढायच्या भानगडीत पडत नाही. जेवढे माझ्या ओळखीची माणसं आहेत ना त्यांची त्या लोकांचे जास्त व्हिडिओ काढते. पण गावच्या बायकांना जरा जास्त हवस असते ना, नीलम आम्हाला पण व्हिडिओमध्ये घे, आम्ही तुझे व्हिडिओ बघतो, लय भारी तोंड भरून कौतुक करतात. म्हणलं चल थोडंसं लाजणं साईडला ठेवलं आणि सगळ्यांच्या व्हिडिओ काढले. अशा तोंड भरून बोलत होत्या ना, लय भारी वाटत होतं. आता काय झालं, आज संध्याकाळी जेवणाचा पण कार्यक्रम आहे. आता ज्या सवासण्या होत्या ना, सवासण्या सांगितलेल्या त्यांना दिवसभर उपवास असतो. त्यांना तिथे खिचडी बनवलेली होती मस्त. मी पण खिचडी वगैरे खाल्ली. आता आम्ही भाजी सोलायला बसलेलो. म्हणजे पोळ्या तर होत्या पण संध्याकाळी शेक भात आणि मिक्स भाजीचा पण कार्यक्रम होता. हाय नमस्ते शेक. हाय नमस्ते हॅलो कुंभोडेवाडीकर. आचारी मामा बरोबर आचारी मामा. मागच्या सानीच्या वेळेला जबरदस्तीने व्हिडिओ काढून घेतलेला. सांगा काय काय एका दिवसाला किती जणांचं? सकाळी 100 माणसाचं, दुपारी 100 माणसाचं, रात्री 200 माणसाचं. चिकन बनवायला स्पेशलिस्ट काय? हा चिकन हा आणि बिर्याणी. हा आला तर ऍडव्हर्टायझिंग झाली फ्री मध्ये. काय शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर काय, आमच्या वाडीमध्ये लग्न मुंज बारसं बिरसं कुठला पण कार्यक्रम असू दे, सगळ्या कार्यक्रमात जेवणाचा कार्यक्रम आहे ना ह्यांच्याच हातात असतो. सगळी म्हणजे जेवणाची ऑर्डर ह्यांच्याकडे दिली जाते. व्हेज नॉनव्हेज कोणतं पण जेवण असू दे. आता ही गावच्या म्हणजे कार्यक्रमाची मला सगळ्यात भारी गोष्ट काय वाटते माहितीये का, अख्खी भाऊकी एकत्र येते, सगळे एकमेकाला मदत करू लागतात. मग कोणतं पण काम असो, सुखा दुःखात सगळ्या कार्यक्रमाला भाऊकी लागतेच. ह्या गोष्टीवरून तुम्हाला कळालंच असेल. आता इकडं एवढं कांदा म्हणजे घाम्याला भरून कांदा सोलायचं होतं, भाजीसाठी लसूण सोलायचं होता, भाज्या सोलायच्या होत्या. मला वाटते मी काहीतरी 10 वाजता गेलेली ते दुपारी 2 वाजताच घरी आली. हो मी 2-3 तास तर तिथंच होते. मस्तपैकी तिथं सरबत बिरबत पिलो आणि उन्हाचा कडाका एवढा लागत होता ना दुपारचा, आणि घरी आलो. आता संध्याकाळचा तो यल्लम्मा देवीचा जागरण सोहळा जसा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला तसंच इथं कार्यक्रम झाला. मी जास्त काही व्हिडिओ ह्याचं केलं नाही, कारण का आता मागच तर तुम्हाला दाखवलं आणि सारखं तेच दाखवणं बरोबर नाही वाटत. आणि आमच्या वाडीत त्यांना लागोपाठ 4-5 कार्यक्रम झाले, त्यामुळे मी जास्त कोणाचं व्हिडिओ शूटिंग केलेलं नाही. फक्त काय केलं, सवासण्या वगैरे कसं काय असतं तेच तुम्हाला दाखवलं. आतापर्यंत ऐकली तुम्ही ती 3 दिवसाची गोष्ट ऐकली. आता शेवटच्या 4थ्या दिवसाची गोष्ट सांगते. 4थ्या दिवशी असं झालं की दुपारच्या आल्या नंदुबाई. हो दुपारी नंदुबाई आता मस्तपैकी उन्हाळ्याच्या सुट्टी 10-15 दिवस राहायला आलेल्या होत्या. त्या पोराने नुसता धुमाकूळ घातलेला, डोकावर नुसतं घर घेतलेलं. शेवटी नंदुबाईने मी ठरवले की आता डोंगरावर जाऊया, पोरांना फिरवून येऊया आणि आपण पण चांगला टाइमपास करूया. अहो कलिंगड घरात होतं ते मस्तपैकी कापलं आणि खात चाललो ना आम्ही. आणि वरनं तोंड लावून पितोयस. खोळा झालास का काय तू पण? तोंड लावून पिल्यावर काय होतं? सगळे पिते ती. असं का कलर दिसतोय ह्याचा? काय रस निघतोय दाबलेला आता. तू त्याच्यावर बोलू नको म्हटलं ना. ह्या दोघांची भांडणं सोडता नाकी 9 आलेलं. घरात थांबू वाटत नव्हतं म्हणून आम्ही घराच्या बाहेर पडलेलो. तर घराच्या बाहेर पडता पण भांडणं लागलेली. तर आम्ही आता निघालेलोच होतो. कलिंगड खात तोवर बाली मागण आली. बाली म्हणाली आम्ही तुमच्या बरोबर येणार आहे. चला म्हणलं तेवढाच टाइमपास करूया. पोरं पण सायकली बिकली चालवतील, जरा डोंगरावर गेलं भांडणं पण होणार नाही. आता तुम्हाला तर माहिती आहे आमचं गावच डोंगरावरती आहे आणि डोंगर आमच्या तिथनं सुरुवातच होतं. आता हे पावसाच्या अगोदरचा व्हिडिओ असल्यामुळे जरा तुम्हाला टक्कल पडल्यासारखं वाटत असेल डोंगराला, पण आता एवढं जबरदस्त वातावरण झालंय ना पावसाळ्यामध्ये. आता आम्ही चाललेलो मस्तपैकी चालत पाण्याची बाटली पण सोबत घेतलेली. आम्हाला तिथं टोकावर जायचं होतं. जाऊन काय करणार होतं, मस्तपैकी आम्ही फोटोशूट करणार होतो. संध्याकाळचं वातावरण झालेलं, जबरदस्त हवा सुटलेली होती. मग काय 1 नंबर फोटो येणार म्हणजे येणारच. आता काय झालं, आमच्या इकडे बरोबर म्हणजे सगळी झाडं जळालेली होती. करवंदाचं झाड मागच्या वर्षी 1-2 बघायला भेटलेलं, ते पण करवंदाची झाडे ह्या वेळेला भेटले नव्हते. आम्ही हुडकत चाललेलो. काय पण सांगतेस काय?
वर कुठे इथंच की लास्ट नाही इथं वर जायचंय का? तू दिसाना पण झालायस. नंदूबाई आणि मी एकत्र आल्यानं लय विचार करतो आपण अशी रील बनवायची तशी रील बनवायची, ही मज्जा करायची पण ती मज्जा करायची. पण आमचे ते हे 3 कार्टून आहेत ना तिरकुट, माझं एक नाही नंदूबाईची 2, ती पण तिघं पोरं नको वाटतात. त्यांची भांडणं सोडवता आमचा दिवस जातो. असं वाटतं एका पोत्यात घालून पोरांना बदडून काढावं. 4 का 5 वाजलेला संध्याकाळचा आणि हवेचा तुम्ही आवाज ऐकतायच. हवा कसली सुटलेली. तिथं गेल्या फक्त अर्धा तास आम्ही ना रीलच हुडकत बसलेलो की कोणत्या रीलवर गाणं बनवायचं. शेवटी म्हणलं एक मस्तपैकी व्हिडिओ बनवूया आणि तो स्लो मोशनवरती टाकूया. पण असली हवा सुटलेली होती ना, आमची ओढणीच थांबत नव्हती. म्हणजे डोंगर बघा, आमचे डोंगर. आणि ही आमची हिरोईन आहे. डोंगरावर हवा एवढी सुटलेली की असं वाटत होतं त्या ओढणी बरोबर आमची हिरोईन पण उडून जाते का काय. असं वाटलं हिरोईन उडून गेली असती तर लय बरं झालं असतं. ह्या आमच्या हिरोईननं लय डोकं माझं खाल्लं बघा. तिला व्हिडिओच आवडत नव्हता. एकदा म्हणायची तिकंड घे, एकदा म्हणायची हिकंड घे, एकदा म्हणायची आकाशातनं जमिनीवर घे. आई शपथ ती ओढणी एकतर उडायची नाही आणि उडायची अशी उडायची की आमचं त्याच्याबरोबर ड्रेस पण उडत होतं. त्यामुळे एखादा शॉट चांगला येत नव्हता, एखादा शॉट चांगला आला तर ह्या नंदूबाईला पसंत पडत नव्हता. असं वाटत होतं ढकलूनच द्यावं. ह्या हिरोईनं माझं एवढं डोकं खाल्लं ना, त्या ऐश्वर्या रायनं पण माझं एवढं डोकं नसतं खाल्लं. एवढं भारी व्हिडिओ काढत होती तरी पसंत पडत नव्हती. आणि एखादा चुकून व्हिडिओ चांगला आला की पोरं मुद्दा म्हणून मधनं पळत जायची. तो शॉर्टच खराब होत जायचा आणि त्यांची सफेद ओढणी उडतच नव्हती. आणि माझी मरून कलरची ओढणी लय भारी उडत होती. एक नंबर एवढं भारी आलं ना. आणि हा व्हिडिओ आहे की नाही मी टाकलाय बरं का इंस्टाग्रामवर, लवकर जाऊन बघा. अरे लय भारी व्हिडिओ आलेला आहे. आणि अजून एक टाकायचंय पण गाणं कुठलं टाकू कळतच नाही. जबरदस्त भारी वातावरण होतं आणि त्याला गाणं कुठलं सूटच होत नव्हतं. आता नंदूबाईला कसं झालं, त्यांची ओढणी उडत नव्हती म्हणून त्यांनी काय विचार केला माझ्या ओढणीवरती व्हिडिओ काढायचा. पण तुम्ही हवेचा आवाज ऐका ना. इथं आमच्या डोंगरावरती फुल रेंज होती त्यामुळे नेट एवढा भारी चालत होता ना. पण काय सांगू, केस डोक्यावर ठिकाण्यावर राहत नव्हती, ओढणी ठिकाण्यावर राहत नव्हती, ड्रेस एकीकडे उडत होता. वैताग आलेला पण तेवढीच मज्जा येत होती. शेवटी नंदूबाईने घेतली माझी ओढणी आणि त्यांचं परत एकदा. आई शपथ मी 1 तास तरी माझ्या नंदूबाईचा व्हिडिओ काढत होती तरी पण त्यांना पसंत पडत नव्हता राव. शेवटी कसा तरी एक व्हिडिओ त्यांचा चांगला आला आणि त्यांना आवडला. असं वाटलं की देव पावला बाबा, देवाला मी नवस केलेलं, तुला 111 रुपयाचा नारळ फोडीन देऊ कुठंतरी, तेव्हा जाऊन मला पावला. आता उद्या जाऊन मला नारळ फोडायला लागल. आवाज गेली. विषय हार्ड आहे, हार्ड विषय. आवड पाहिजे, फक्त आवड. हे आमचं फोटोग्राफर आणि आमची हिरोईन आणि आमची हिरोईन म्हणल्यावर ना आमच्या बालीला कसलं कवळं हसू आले. आता तो डोंगर सोडला आणि नंदूबाई दुसऱ्या डोंगरावर चढली आणि तोपर्यंत जरा हवा पण कमी आलेली. इथं ह्या दगडावरती ना, म्हणजे डोंगरावर म्हणजे दगडावरती आम्ही चढलेलो आणि ह्या दगडावरती एक फोटो आलेला. वरती निळं आकाश, काळा दगड आणि डोंगर, लय भारी फोटो आले. आणि एक आपली मराठी रील पण बनवली. आणि तुम्ही पण सांगा कोणत्या व्हिडिओवरती रील बनवू दे म्हणून. आणि कसा वाटला तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ. हो सॉरी लेट झाला पण जबरदस्त व्हिडिओ होता ना. अजून लय बाबा, आता तर नंदूबाई आली, आता तर राडा अजून करायचा बाकी आहे. लय राडा करायचा आहे. काय राडा केला, किती पाऊस पडला, सगळं काय तुम्हाला सांगणार आहे. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय, लव यू मंडळी. डोंगर कोसळला, पळा